हेलो सभी मेरे प्यारे बच्चों को सुबह शुभोदय। हम आज क्या करेंगे 10वीं कक्षा के गिल्लू पाठ 3 गिल्लू पाठ का एक अगला भाग को हम आज अध्ययन करेंगे। तो उससे पहले थोड़ा सा क्या करेंगे, पुनरावर्तन करेंगे, देखिए आपको जाएंगे। तो यहाँ पर महादेवी वर्मा जी ने एक कवे को क्या कहा था, एक विचित्र पक्षी कहा था। हाँ, अभी कवे को क्या समझा जाता है, कथा पुण्य कथाओं में काकभूषणी कहते हैं। काकभूषणी को क्या है, यहाँ पर क्या माना जाता है, सभी पक्षियों का एक गुरु कहा जाता है काकभूषणी को। यहाँ पर महादेवी वर्मा जी एक कवे को विचित्र पक्षी क्यों कहा यहाँ पर एक साथ ही यहाँ पर क्या करते हैं, उसको समाधारित, अनाधारित, अति सम्मानित, अति अवमानित यहाँ पर किया जाता है। इसीलिए यह विचित्र पक्षी है यहाँ पर कहा गया है महादेवी वर्मा जी। और यहाँ पर एक हमारे पूर्वज किसके एक रूप में आते हैं, यहाँ पर एक काक के रूप में अपने एक इच्छाओं को एक पूर्ण करने के लिए काक के रूप में यहाँ पर अवतरण होते हैं। ये काक क्या है, कौवा फिर क्या करता है, यहाँ पर एक दूर रहते हुए एक प्रियजनों को आने की एक संदेश को अपने कर्कश एक स्वर में ही देता है। और यहाँ पर बार यहाँ पर क्या है, एक कौवा घर के ऊपर आकर यहाँ पर बार एक आवाज किया तो वह क्या है, अवमानित यहाँ पर समझाया जाता है। इसीलिए एक विचित्र पक्षी यहाँ पर महादेवी वर्मा जी कहा है। यहाँ पर क्या है, एक छोटा सा जीव के ऊपर उनकी एक दृष्टि जाती है। वह छोटा सा जीव क्या है, यहाँ पर एक गिलहरी का बच्चा। इस गिलहरी के बच्चे को दो कौवे क्या कर रहे हैं, अपने सुलभ के एक आहार खोज रहे हैं। इसको एक बचाने के लिए अभी महादेवी वर्मा जी यहाँ पर क्या कर रहे हैं, आते हैं। तो इसलिए यहाँ पर सभी घर वाले क्या करते हैं, यहाँ पर उस एक दो कौवे के चोंचों के एक घावों से यह बच नहीं सकता, ऐसे ही उसको रहने दिया जाए, ऐसे यहाँ पर चले जाते हैं। लेकिन महादेवी वर्मा जी ने क्या करते हैं, यहाँ पर उसको लेकर आने की कोशिश यहाँ पर कर रहे हैं। अभी देखो आगे क्या करते हैं। परंतु मन नहीं माना, उसे हौले से उठाकर अपने कमरे में लाई, फिर रुई से रक्त पोंछकर घावों पर पेंसिल का मरहम लगाया। कई घंटे के उपचार के उपरांत उसके मुंह में एक बूंद पानी टपकाया जा सका। तीसरे दिन वह इतना अच्छा और आश्वस्त हो गया कि मेरी उंगली अपने दो नन्हे पंजों से पकड़कर नीले कांच के मोतियों जैसे आंखों से इधर उधर देखने लगा। यहाँ पर सभी घर वाले ऐसे ही रहने दिया जाए, ऐसे बोलकर चले जाते हैं। लेकिन महादेवी वर्मा जी का एक मन क्या नहीं मानता। वह क्या करते हैं, गिल्लू के बच्चे के पास जाती है, जाकर क्या करते हैं, आहिस्ता हौले से उठाकर, हौले का मतलब क्या है, यहाँ पर आहिस्ता से उसको उठाकर लेकर अपने कमरे में लेकर आती है। और उसको फिर क्या करते हैं, रुई से एक कॉटन से क्या करते हैं, यहाँ पर उसका एक रक्त को यहाँ पर पोंछ देती है। पोंछ कर उसके घावों को क्या करते हैं, यहाँ पर मरहम लगाते हैं। किसका, एक पेंसिलिन का मरहम यहाँ में नंज नहीं आता ना, उसको पेंसिलिन का एक मरहम लगाती है। और कई घंटे के उपचार के बाद एक बूंद यहाँ पर पानी उसके मुंह में टपकाती है। तो यहाँ पर ऐसे ही उपचार करने के बाद तीसरे दिन क्या करती है, वह गिल्लू का बच्चा यहाँ पर क्या होता है, स्वस्थ हो जाता है। और उसके एक महादेवी वर्मा जी के एक उंगली पकड़कर क्या करता है, वह अपने नन्हे पंजों से उंगली पकड़कर घर सारा क्या करता है वह फिरता है। तो उसकी नीली कांच के जैसे उसके एक वर्णन करते हैं, यहाँ पर क्या करते हैं, उसे आंख कैसे है, उसके एक आंख यहाँ पर कैसे है, नीले कांच के जैसे, मोतियों के जैसे, नीले क्या है यहाँ पर, कांच के मोतियों के जैसे यहाँ पर आंखों से इधर उधर देखने लगा, यानी सभी घर सारा वहाँ पर देखता है, मैं कहाँ पर आ गया हूँ, ऐसे यहाँ पर उसको आश्चर्यचकित हो जाता है। इसीलिए यहाँ पर इस एक क्या है, महादेवी वर्मा जी गिल्लू के बच्चे को यहाँ
यहाँ पर उपचार करते हैं, उसके एक घायल होने पर कैसे एक उपचार करती है, कैसे उसका एक उसके ऊपर कैसे ममता जताती है, ऐसे यहाँ पर प्रश्न आ जाएगा। ಇಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತದೆ ಅಂತಂದಾಗ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಅಳಗಿನ ಮಗುವಿಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಮರಿಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಈ ಒಂದು ಕಾಗೆಗಳ ಒಂದು ನೋವಿನಿಂದ ಏನೋ ಒಂದು ಗಾಯ ಮಾಡಿದವಲ್ಲ ಅದು ಉಳಿಯಂಗಿಲ್ಲ ಈಗ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಏನಂದ್ರೆ ವಿಚಾರವನ್ನು ಎಲ್ಲ ಮನೆಯವರು ಏನಂತಾರೆ ಪ್ರಕಟ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅವ್ರು ಹಾಗೆ ಅಲ್ಲಿ ಇರ್ಲಿಕ್ಕೆ ಬಿಟ್ಬಿಟ್ರಾಯ್ತು ಅಂತ ಹೇಳಿ ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾರೆ. ಆದ್ರೆ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾ ಅವ್ರು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮನಸ್ಸು ಕೇಳಲಿಲ್ಲ. ಆ ಕೇಳಿಲ್ಲ ಅಂತ ಅವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಆ ಒಂದು ಮರಿ ಅಂತ್ಯಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಏನಪ್ಪ ಆ ಒಂದು ಸಾವಕಾಶವಾಗಿ ಆ ಒಂದು ಮರಿಯನ್ನು ಏನಪ್ಪ ಚಿಕ್ಕದಿರ್ತದ್ರದು ಹೌದಾ, ಆ ಚಿಕ್ಕದಾದಂಥ ಒಂದು ಮರಿಯನ್ನು ಏನಪ್ಪ ಒಂದು ಸಾವಕಾಶವಾಗಿ ಏನಪ್ಪ ತಮ್ಮ ಒಂದು ರೂಮಿಗೆ ಆ ಒಂದು ಕೋಣೆಗೆ ತಂದು ಏನು ಮಾಡ್ತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಹಳ್ಳಿಯಿಂದ ಒಂದು ಗಾಯ ಮೇಲೆ ಏನಪ್ಪ ಬಂದಂಥ ಒಂದು ಏನಪ್ಪ ರಕ್ತವನ್ನು ಒರೆಸಿ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಪೆನ್ಸಿಲ್ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಮೊಲವನ್ನು ಏನು ಮಾಡ್ತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಹಚ್ತಾರೆ. ಹಚ್ಚಿ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಅನೇಕ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಒಂದು ಗಂಟೆಗಳ ನಂತರ ಆವಾಗ ಏನಪ್ಪ ಆಮೇಲೆ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಚೇತರಿಕೆ ಆದ ಮೇಲೆ ಬಾಯಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಹನಿ ಒಂದು ನೀರನ್ನು ಬಿಡಲಾಗ್ತದೆ. ಆಮೇಲೆ ಹೀಗೆ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಉಪಚಾರ ಮಾಡಿದ ನಂತರ 3 ದಿವಸ ಏನಾಗ್ತೈತಿ ಅದು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಭಾಳ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಆರೋಗ್ಯವಾಗ್ತದೆ, ಅದಕ್ಕೆ ಆರಾಮಾಗ್ತದೆ. ನಂತರ ಅದು ಆರಾಮ ಆದ ನಂತರ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾ ಅವರ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಕೈಯ ತನ್ನ ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಕಾಲಿನಿಂದ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾ ಕೈಯನ್ನು ಹಿಡ್ಕೊಂಡು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅದರ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ನೀಲಿ ಕಣ್ಣಿನ ಒಂದು ಮುತ್ತುಗಳ ಹಾಗೆ ಅಂತ ವರ್ಣಿಸಿದೇವೆ. ಯಾರು ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾ ಅವರು ಅದರ ಒಂದು ಕಣ್ಣುಗಳು ಹೇಗೆ ಕಾಣಿಸ್ಲಿಕ್ಕತ್ತವ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ನೋಡಿದಾಗ ನೀಲಿ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಗಾಜಿನಂಗೆ ಒಂದು ಮುತ್ತಿನ ಹಂಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ತನ್ನ ಒಂದು ಕಣ್ಣುಗಳಿಂದ ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹತ್ತು ಅಂತ ಹೇಳ್ಬಾರ್ದು ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತದೆ. ನಾ ಎಲ್ಲಿ ಬಂದಿನಿ ಈಗ, ನಾ ಏನಪ್ಪ ಸಾಯುವಂಥ ಒಂದು ಸ್ಥಿತಿಯೊಳಗಿದ್ನಿ, ನಾ ಈಗ ಎಲ್ಲಿ ಬಂದಿನಿ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಆಸ್ಪಾಸ್ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅದು ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹತ್ತದ್ರಿ. ನೆಕ್ಸ್ಟ್ 3-4 मास में उसके स्निग्ध रोएं, जब्बेदार पूंछ और चंचल चमकीली आंखें सबको विस्मित करने लगी. यहाँ पर 3-4 मास होने के बाद, 3-4 मास का मतलब क्या है हमारा महीना, 3-4 महीने होने के बाद स्निग्ध रुई का मतलब क्या है यहाँ पर स्निग्ध रुई. यहाँ स्निग्ध रुई का मतलब क्या है यहाँ पर मुलायम बाल. यहाँ पर क्या है मुलायम बाल को हम क्या कहते हैं यहाँ पर स्निग्ध रुई बोलते हैं. मुलायम बाल, मुलायम का मतलब क्या है यहाँ पर बहुत ही एक मृदु बोलते हैं. मुलायम का मतलब क्या है यहाँ पर मृदु बोलते हैं यहाँ पर मुलायम. रुई का मतलब क्या है यहाँ पर बाल, इसके बाल को हम क्या कहते हैं यहाँ पर एक रुई यहाँ पर बोलते हैं. इसको क्या है फिर जब्बेदार पूंछ का मतलब क्या है पर इसको बाल, इसके बाल जब्बे का मतलब है गुच्छ के जैसा बहुत सारे यहाँ पर गुच्छ के जैसे उसका एक पूंछ था. और चंचल चमकीली, इसका मतलब क्या है यहाँ पर चंचल का मतलब क्या है उधर इधर क्या करना है यहाँ पर देखना, और एक अस्थिर रहना. क्या है यहाँ पर अस्थिर रहना. एक चंचल चमकीली जैसे चमक वाले और एक प्रकाश देने वाले एक आंखों क्या सभी को क्या कर रहा था, उसको सभी लोगों को घर वाले के सभी लोगों को एक आश्चर्यचकित करता था. क्या करता था आश्चर्यचकित करता था. ಇಲ್ಲಿ ಏನು ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ ತಂದಾಗ ಒಂದು 3-4 ತಿಂಗಳು ಆದ ನಂತರ ಈ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅದರ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಕೂದಲು ಮೈ ಮೇಲೆ ಇರುವಂತಹ ಒಂದು ಕೂದಲು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸ್ನಿಗ್ಧ ರೋಯಿ ಅಂದಾಗ ಇಲ್ಲಿ ಮೃದುವಾದಂತಹ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಕೂದಲು. ಆಮೇಲೆ ಗುಚ್ಚಿದಂತಹ, ಈಗ ಹೂವಿನ ಗುಚ್ಛ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು, ಗುಚ್ಛ ಅಂದಾಗ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಹೂಗಳನ್ನು ಏನು ಮಾಡ್ತಾರೋ ಒಟ್ಟಿಗೆ ಸೇರಿಸಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಕಟ್ತಾರೆ. ಅಂತ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಗುಚ್ಚಿನಂತಹ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಅದರ ಬಾಲ, ಗುಚ್ಚಿನಿಂದ ಅದರ ಒಂದು ಬಾಲ ನಾವಿಲ್ಲಿ ನೋಡಬಹುದು. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಒಂದು ಚಂಚಲ ಅಂದ್ರೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಅಸ್ಥಿರವಾಗಿರುವಂಥದ್ದು. ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಈ ಒಂದು ನಾವು ಏನಪ್ಪ ಒಂದು ನೋಡ್ರಿ, ಈಗ ಯಾರೊಬ್ರು ಟಿವಿ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊರಿ, ಆ ಟಿವಿ ನೋಡಿದಾಗ ಏನಪ್ಪ ಒಂದು ಧಾರಾವಾಹಿ ಹತ್ತದೆ. ಆ ಧಾರಾವಾಹಿ ಏನಪ್ಪ ಅಲ್ಲಿ ಅಡ್ವರ್ಟೈಸ್ ಅಂತ ಮತ್ತೊಂದು ಕಡೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಮತ್ತೊಂದು ಧಾರಾವಾಹಿ ಹಚ್ಚು, ಮತ್ತು ಅಲ್ಲಿ ಹೋದ ಮತ್ತೆ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಕಡೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಧಾರಾವಾಹಿ ಹಚ್ಚು ಏನು ಚಂಚಲ ಮನಸ್ಸಿನಿಂದ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಮಾತನ್ನ ನಾವು ಒಂದು ಕೇಳ್ತೀವಿ. ಹಂಗೆ ಒಂದು ಚಂಚಲ ಒಂದು ಮನಸ್ಸಿನಿಂದ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಇಲ್ಲಿ ಚಂಚಲ ಚಮಕೀಲಿ ಅಂದ್ರೆ ಅದರ ಒಂದು ಕಣ್ಣಿಗೆ ಹೋಲಿಸಲಾಗೈತಿ. ಅಂದ್ರೆ ಏನು ಒಂದು ಕಡೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅದು ನೋಡ್ತಿದ್ದಿಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಕಡೆ ಏನಪ್ಪ ಮೇಲಿನ ಮೇಲೆ ಆ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಒಂದು ಮತ್ತೊಬ್ಬ ಏನಪ್ಪ ನೋಡ್ತಿತ್ತು. ಅದಕ್ಕೆ ಚಂಚಲ ಒಂದು ಕಣ್ಣುಗಳು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಇಲ್ಲಿ
ಸಲ ಒಂದು ಕಣ್ಣುಗಳಿಂದ, ಆಮೇಲೆ ನಂತರ ಒಂದು ಗುಚ್ಛದಂತಹ ಒಂದು ಬಾಲದಿಂದ, ಆಮೇಲೆ ಅದರ ಮೈಯಲ್ಲಿರುವಂತಹ ಒಂದು ಮೃದುವಾದ ಕೂದಲಿನಿಂದ ಏನಂತಂದ್ರೆ ವಿಸ್ಮಿತ ಕರ್ನೆ ಲಗಿ. ವಿಸ್ಮಿತ ಕರ್ನೆ ಲಗಿ ಏನಿ ಅಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಆಶ್ಚರ್ಯವನ್ನು ಒಂದು ಆಶ್ಚರ್ಯಗೊಳಿಸ್ತಿತ್ತು. ಅಂದ್ರೆ ಅದರ ಒಂದು ಆಟಕ್ಕೆ, ಅದರ ಒಂದು ನೋಟಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲರೂ ಆಶ್ಚರ್ಯ ಪಡ್ತಿದ್ರು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಇಲ್ಲಿ ಗೊತ್ತಾಗ್ತದ್ರಿ. नेक्स्ट हम उसे गिल्लू कहकर बुलाने लगे। मैंने फूल रखने की एक हल्की ढलिया में रुई बिछाकर उसे तार से खिड़की पर लटका दिया। यहाँ पर सभी लोग क्या कर रहे, वह उसी घर में रहने लगा तो सभी लोग क्या करने लगे, उसको गिलहरी को एक नाम दिया गया। एक नाम दिया गया, कौन सा नाम दिया गया यहाँ पर, गिल्लू। गिल्लू नाम से यहाँ पर सभी लोग बुलाने लगे। और महादेवी वर्मा जी ने क्या किया, यहाँ पर फूल रखने की एक हल्की ढलिया, फूल रखने की एक हल्की ढलिया यानी एक बुट्टी बोलते हैं ना, उसको एक बुट्टी बोलते हैं ना, उसको हम क्या करने हैं यहाँ पर फूल रखने की एक बुट्टी में क्या करने, क्या किया है इन्होंने, एक उसको रखने, एक रहने दिया जाए। तो इसीलिए यहाँ पर रुई बिछाकर, वह छोटा सा जीव था इसीलिए एक बुट्टी में यहाँ पर क्या है, यहाँ पर रुई बिछाकर, छोटी सी एक बुट्टी में रुई बिछाकर एक खिड़की, तार की खिड़की को क्या करने लगे, यहाँ पर लटका दिया जाए। वहाँ पर उसका घर, वह ही क्या है, यहाँ पर गिल्लू का घर बन गया। ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಏನು ಮಾಡ್ತಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಇದಕ್ಕೊಂದು ಹೆಸರು ಇಡ್ತಾರೆ. ಏನು ಇಡ್ತಾರಪ್ಪ ಅಂತಂತಂದ್ರೆ ಗಿಲ್ಲು ಅಂತೇಳಿ. ಆ ಒಂದು ಅಳಿಲಿನ ಮರಿಗೆ ಏನು ಹೆಸರು ಇಡ್ತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಗಿಲ್ಲು ಅಂತ ಹೆಸರು ಇಡ್ತಾರ. ಇವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಒಂದು ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಅವರು ಒಂದು ಹೂವಿನ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಬುಟ್ಟಿ, ಸಣ್ಣ ಒಂದು ಬುಟ್ಟಿ ಇರ್ತದ್ರಿ, ಆ ಒಂದು ಸಣ್ಣ ಬುಟ್ಟಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಹಳ್ಳಿಯನ್ನ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಹಾಸಿ ಅದಕ್ಕೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅದರೊಳಗೆ ಇಟ್ಟು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಕಿಟಕಿ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ತಂತಿಗೆ, ಕಿಟಕಿ ತಂತಿಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಜೋತ್ ಬಿಡ್ತಾರ. ಲಟಕಾದಿ ಅಂದ್ರೆ ಏನಪ್ಪ ಇಲ್ಲಿ ಜೋತ್ ಬಿಡುದ್ರಿ. ಅದ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಗಿಲಹರಿಯ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಗಿಲ್ಲುವಿನ ಒಂದು ಮನೆ ಆಗ್ಬಿಡ್ತು, ಒಂದು ಅಲ್ಲೇ ಇರುವುದು. ಹೌದಾ, ಅದಕ್ಕಾಗಿ ಅದಕ್ಕೊಂದು ಏನಪ್ಪ ಇರ್ಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ಸ್ಥಳ ಮಾಡಿ ಕೊಟ್ರು ಇವರು. ಯಾರು ಕೊಟ್ರಿ, ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾ ಅವರು. नेक्स्ट 2 वर्ष वही गिल्लू का घर रहा। वह स्वयं हिलाकर अपने घर में झूलता और अपनी कांच के मनकों से, आंखों से कमरे के भीतर और खिड़की से बाहर न जाने क्या देखता समझता रहता था, परंतु उसकी समझदारी और कार्यकलाप पर सबको आश्चर्य होता था। यहाँ बुट्टी, हल्की सी बुट्टी क्या है, यहाँ पर खिड़की पर क्या लटका दिया था ना, वही घर कितने वर्ष तक था, यहाँ पर 2 वर्ष वह गिल्लू का एक घर था। तो वह क्या करता था, स्वयं को वह क्या करता था, वह उस बुट्टी में बैठकर वह क्या करता था, झूलता था यानी ऐसे यहाँ पर एक झूलता था। और क्या है यहाँ पर कांच के एक मनकों के एक आंखों से क्या करता, कमरे के, अभी खिड़की पे है, खिड़की पे बैठा तो कोई भी खिड़की पास हम ठहरेंगे तो अंदर और बाहर दोनों तरफ भी देखने के लिए हमको आ जाएगा। इसीलिए यहाँ पर गिल्लू अपने घर में बैठकर ही क्या करता था, अंदर देखता था और बाहर देखता था। यहाँ पर भीतर, कमरे के भीतर और खिड़की के बाहर, भीतर और बाहर यह क्या है, कौन सी शब्द है यहाँ, भीतर बाहर, यह विरुद्धार्थक शब्द है। भीतर का मतलब क्या है, यहाँ पर अंदर, भीतर का मतलब क्या है, अंदर और बाहर, ये भी सही है और विरुद्धार्थक पद, और भीतर बाहर ये भी सही है, ये दोनों भी क्या है यहाँ पर सही हो जाएंगे। अंदर को भी बाहर ही हम लिखा जा सकता है और भीतर को भी बाहर ही हम लिखना है, ठीक है। ये दोनों क्या है यहाँ पर विरुद्धार्थक पद है। इसीलिए यहाँ पर एक गिल्लू क्या करता था, अपने झूले पे बैठकर स्वयं ही खुद ही झूलता था और अपने आंखों से क्या है यहाँ पर बाहर भी देखता था और अंदर भी देखता था। न जाने क्या समझता था, न जाने क्या एक देख कर क्या समझता था, उसको यहाँ पर महादेवी वर्मा जी को मालूम नहीं पड़ता था, क्योंकि वहाँ पर बाहर क्या है, अंदर क्या देखते हैं, यहाँ पर इंसानों को देखता था, वह बाहर क्या है, यहाँ पर प्राणियों को, पक्षियों को वह क्या है यहाँ पर देखता था। क्योंकि अपने क्या है यहाँ पर अपने जैसे यहाँ पर गिलहरियों को वहाँ पर बाहर देखता था, वह समझता था, क्या समझता था, वह मैं भी वहाँ पर बाहर जा सकता हूँ, मैं भी खेल सकता हूँ उनके साथ, ऐसे यहाँ पर समझता था। लेकिन यहाँ पर महादेवी वर्मा को न जाने क्या समझता था, मालूम नहीं होता था। इसीलिए परंतु उसकी समझदारी और कार्य कला पर सबको आश्चर्य होता था।
वह समझदारी और कार्यकलाप क्या है यहाँ पर बहुत ही सभी लोगों को आश्चर्य यहाँ पर होता था। ऐसे यहाँ पर समझाने की कोशिश कर रहे हैं। तो इले ಏನು ಒಂದು ತಿಳಿದು ಬರ್ತದ ಅಂತಂದಾಗ ಈ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಕಿಟಕಿಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಈ ಒಂದು ಸಣ್ಣ ಒಂದು ಬುಟ್ಟಿಯಲ್ಲಿ ಚಿಕ್ಕ ಬುಟ್ಟಿಯೊಳಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಏನೋ ಒಂದು ಹಳ್ಳಿಯನ್ನು ಹಾಸಿ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಅಳಿಲಿನ ಮರಿಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮನೆಯನ್ನು ಮಾಡಿರ್ತಾರೆ. ಒಂದು ಕಿಟಕಿಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಜೋತ್ ಬೀಳ್ತಾರೆ ಅಂದ್ರೆ ಕಟ್ತಾರೆ, ಅಲ್ಲಿ ಕಿಟಕಿಗೆ ಕಟ್ಟುತ್ತಾರೆ. ಆ ಕಿಟಕಿಯಲ್ಲಿ ಏನಪ್ಪ ಒಂದು ಬುಟ್ಟಿ, ಅದೇ ಬುಟ್ಟಿ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ 2 ವರ್ಷ ಒಂದು ಗಿಲ್ಲುವಿನ ಒಂದು ಮನೆಯಾಗಿತ್ತು, ವಾಸವಾಗಿತ್ತು ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಅದೇನು ಮಾಡ್ತಿತ್ತಪ್ಪ, ಅದು ಬುಟ್ಟಿ ಒಳಗೆ ಕುತ್ಕೊಂಡು ತಂದಾಗ ತಾನೇ ಸ್ವಯಂವಾಗಿ ಏನಪ್ಪ ತಾನೇ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಜೋಕಾಲಿನ ಮಾಡ್ತೀವಲ್ಲ, ಹೇಗೆ ಒಂದು ಅಳಗಿಸ್ತೀವಲ್ಲ ಹಂಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅದು ಜೋಕಾಲಿ ಆಡುವಾಗ ಏನಪ್ಪ ತಾನೇ ಸ್ವತಃ ಅದು ಏನು ಮಾಡ್ತಿತ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅಳಗಿಸ್ಕೊತಿತ್ತು. ಆಮೇಲೆ ತನ್ನ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಗಾಜಿನ ಒಂದು ಮಣಿ ಹಂಗ ಎಂಬ ಅದರ ಒಂದು ಕಣ್ಣುಗಳು ಏನು ಮಾಡ್ತಿತ್ತು ಅಂದ್ರೆ ಒಳಗು ಆಮೇಲೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಹೊರಗು, ಒಂದು ಮನೆಯ ಒಳಗು ಮತ್ತು ಮನೆಯ ಹೊರಗು ಕೂಡ ಏನಪ್ಪ ನೋಡ್ತಿತ್ತು. ಏನು ನೋಡ್ತಿತ್ತು ಏನೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಏನೋ ಒಂದು ಒಟ್ಟು ನೋಡ್ತಿತ್ತು ಅಂತ ಹೇಳಿ ನ ಜಾನೆ ಕ್ಯಾ ದೇಖಾ, ಏನು ನೋಡ್ತಿದ್ದೋ ಅಂತ ಹೇಳಿ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಿದ್ರೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಅದಕ್ಕಾಗಿ ಅಂತ ಅದರ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ತಿಳುವಳಿಕೆ, ಅದರ ಒಂದು ಕಾರ್ಯಕಲಾಪಗಳು ಅದು ಏನಪ್ಪ ತಾನೇ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಜೋಕಾಲಿ ಹಂಗೆ ಆಡ್ಕೋತಿತ್ತು. ಆಮೇಲೆ ಮನೆ ಒಳಗೆ ನೋಡ್ತಿತ್ತು, ಮನೆ ಹೊರಗೆ ನೋಡ್ತಿತ್ತು ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಕಾರ್ಯಕಲಾಪ ಅಂದ್ರೆ ಏನ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳಿಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಆಶ್ಚರ್ಯವಾಗ್ತಿತ್ರಿ. ಅಂದ್ರೆ ಏನ್ರಿ ತಾನ ಒಂದು ಜೋಕಾಲಿಯನ್ನ ಜೋಡಿಸ್ಬೋದು ಅಂದ್ರೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅಳಗಾಡ್ಸ್ಬೋದು, ಆಮೇಲೆ ಹೊರಗೆ ನೋಡೋದು, ಆಮೇಲೆ ಒಳಗೆ ನೋಡೋದು, ಬರೀ ಇಂಥ ಒಂದು ಏನೋ ಒಂದು ಕೆಲಸಗಳು ಮಾಡ್ತಿದ್ದು. ಆ ಒಂದು ಮಾಡುವಂಥ ಒಂದು ಕಾರ್ಯ ಕೆಲಸಗಳಿಗೆ ಎಲ್ಲರೂ ಏನಪ್ಪ ಆಶ್ಚರ್ಯ ಪಡ್ತಾರೆ, ಏನು ಮಾಡೋದು ನೋಡಿದ್ವು ಅನ್ನುವಂಥದ್ದು. ಈಗ ನಾವು ಸಣ್ಣ ಒಂದು ಮನೆಯಾಗ ಏನಪ್ಪ ಚಿಕ್ಕ ಒಂದು ಮಗು ಇತ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅದು ಒಂದು ಓಡಾಡೋದು, ಅಲ್ಲಿ ಅದು ತೆಗೆದು ಏನೋ ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ. ಅದು ಅಂಥ ಒಂದು ಮಾಡೋದ್ಮೇಲೆ ನಾವು ಭಾಳ ಚಲೋ ಅನ್ಸುತ್ತೆ, ಒಂದು ಮನಸ್ಸಿಗೆ ಆನಂದ ಅನ್ಸುತ್ತೆ. ಆಶ್ಚರ್ಯ ನೋಡು ಇಟ್ಟ ಚಿಕ್ಕ ಹುಡುಗ ಇದ್ದಿದ್ದು ಹೆಂಗೆ ಮಾಡ್ತೈತೆ ನೋಡ ಅಂತ ನಾವು ಅಂತೀವಲ್ಲ, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಇದು ಕೂಡ ಏನಪ್ಪ ಒಂದು ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳನ್ನ ಮಾಡ್ತಿತ್ತು ಅಂತ ಹೇಳಿ. ಹೌದ್ರಿ, ತಿಳಿಯಾಗ್ತದ? समझ में आ रहा है बच्चों? देखो कोई भी क्या भी कुछ समझ नहीं आ गया, समझ में नहीं आ गया तो आप मुझे पूछ सकते हैं, ठीक है? आगे जाएंगे तो देखो, जब मैं लिखने बैठती तब अपनी ओर मेरा ध्यान आकर्षित करने की उसे इतनी तीव्र इच्छा होती थी कि उसने एक अच्छा उपाय खोज निकाला। यहाँ पर मैं लिखने बैठती थी, वह तो क्या है यहाँ पर एक कहानियाँ, एक उपन्यास, एक कविताएं लिखने बैठती थी। तो ये लेखिका है, यह लेखिका है। तो जब उन्होंने माधवी वर्मा जी ने लिखने के लिए बैठी तब वह क्या करता था, एक उसकी ओर सिर्फ उसके साथ ही खेलना चाहिए, उसके साथ ही समय बिताना चाहिए। तो ऐसे यहाँ पर उसकी ओर अपनी ओर आकर्षित करने के लिए, ध्यान देने के लिए वह एक अच्छा सा एक उपाय सोचता, एक तीव्र इच्छा होती उसको। अभी लिखने के लिए बैठी तो गिलहरी के पास ध्यान नहीं दे सकती, इसीलिए वो लिखने जब बैठती थी तो वह क्या करता था, अपनी ओर आकर्षित करने के लिए बहुत ही क्या है तीव्र, क्या होता है, बहुत ही यहाँ पर तीव्र एक इच्छा होती है, उसको आशा होती, तो उसको वह एक उपाय सोचता, एक उपाय ढूंढ निकलता है। वह उपाय क्या है यहाँ पर देखो, वह मेरे पैर तक आकर सर से पर्दे पर चढ़ जाता और फिर से उसी तेजी से उतरता। उसका यह दौड़ने का क्रम तब तक चलता जब तक मैं उसे पकड़ने के लिए न उठती। यहाँ पर क्या होता है, गिलहरी सुबह से शाम तक उसके पास ही रहना है, उसके साथ ही खेलना है, उसका ही ख्याल करना है। वह उसको छोड़कर लिखने के लिए जब लिखने के लिए बैठी तब वह क्या है, अपनी ओर ध्यान आकर्षित करने के लिए, महादेव वर्मा जी का एक ध्यान आकर्षित करने के लिए वह एक उपाय सोचता है। क्या उपाय सोचता है यहाँ पर, उसके महादेव वर्मा जी के जब कहाँ पर लिखने बैठती ना, वहाँ पर जाकर क्या पैर तक, पाँव के पास क्या करता है, जाता है, सर से जाता है और उसी के तेजी से पर्दे पर, पाँव से सर से जाकर पर्दे पर चढ़ना और उसी तेजी से नीचे पैर तक आकर उतरना। इसका एक दौड़ने का क्रम
दौड़ने का क्रम यानी भागने का क्रम। हाँ, भागने का क्रम तब तक नहीं ठहरता, तब तक क्या है यहाँ पर महादेवी वर्मा जी उसको पकड़ने के लिए नहीं उठती। ऐसे यहाँ पर यह ऐसा एक उपाय वह सोचता है। ಇಲ್ಲೇನಾಗ್ತದೆ ಅಂತಂದಾಗ ಯಾವಾಗ ಇವ್ರು ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಬರೀಲಿಕ್ಕೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಲೇಖನ ಒಂದು ಕಾದಂಬರಿ ಆಗಲಿ, ಕಥೆ ಆಗಲಿ, ಒಂದು ಕವಿತೆ ಆಗಲಿ, ಏನೋ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಬರೀಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ಕೂತಾಗ, ಯಾಕೆ ಅಂದ್ರೆ ಇವರು ಒಂದು ಲೇಖಿಕ, ಒಂದು ಲೇಖಕರು. ಈ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಲೇಖಿಕ ಅವರು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಯಾವಾಗ ಅವರು ಬರೀಲಿಕ್ಕೆ ಕುಂಡಿರ್ತಾರಲ್ಲ ಅವಾಗ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇವ್ರಿಗೆ ಇದಕ್ಕೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಬಹಳ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಇಚ್ಛೆ ಆಗ್ತದೆ, ಒಂದು ಆಸೆ ಆಗ್ತದೆ, ಬಹಳ ಒಂದು ತೀವ್ರವಾದಂಥ ಒಂದು ಆಸೆ. ಏನು ಯಾಕಂದ್ರೆ ಇದು ಪ್ರತಿ ಸಮಯದಲ್ಲೂ ತನ್ನ ಜೊತೆನೆ ಆಡಬೇಕು, ತನ್ನ ಜೊತೆನೆ ಸಮಯವನ್ನು ಕಳಿಬೇಕು, ತನ್ನ ಜೊತೆನೆ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಅಡ್ಡಾಡಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಆಸೆ ಇದೆ. ಆ ಆಸೆಯಿಂದ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಈ ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಒಂದು ಅಳಿಲು ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ತನ್ನ ಕಡೆ ಒಂದು ಆಕರ್ಷಣೆಗೊಳಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ಉಪಾಯವನ್ನು ಮಾಡ್ತದೆ. ಏನು ಉಪಾಯ ಮಾಡ್ತದ ಅಂತಂದಾಗ ಇಲ್ಲಿ ಯಾವಾಗ ಎಲ್ಲ ಅವ್ರು ಬರೀಲಿಕ್ಕೆ ಕುಂಡಿರ್ತಾರಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಅವರ ಒಂದು ಕಾಲಿನಂತಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಒಂದು ಕಾಲಿನಂತೆ ಹೋಗಿ ಆ ಕಾಲಿನಿಂದ ಏನಂತಾರ ಒಂದು ಸರ್ರ ಅಂದ್ರೆ ಜೋರ ವೇಗವಾಗಿ ಏನಂತಾರೆ ಒಂದು ಪರದೆಯ ಮೇಲೆ ಹತ್ತಿದ್ರು. ಆ ಪರದೆಯಿಂದ ಮತ್ತೆ ಅದೇ ವೇಗವಾಗಿ ಏನಂತಾರೆ ಪರದೆ ತೆಳಗೆ ಏನಂದ್ರೆ ಇಳಿತಿತ್ತು. ಈ ಒಂದು ಓಡುವಂಥ ಒಂದು ಕ್ರಮ, ಈ ಒಂದು ಓಡುವಂಥ ಒಂದು ಕೆಲಸ ಎಲ್ಲಿ ತನಕ ನಿಂತಿದ್ದಿಲ್ರೀಗ, ಹಾಗೆ ಅವ್ರು ಯಾವಾಗ ಅದಕ್ಕೆ ಹಿಡ್ಕೊಳಕ್ಕೆ ಹೇಳಂಗಿಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ತನೂ ಏನು ಮಾತ್ರ ಇದು ಹಾಗೆ ಓಡುವುದು, ಕಾಲಿನಂತೆ ಬರುವುದು, ಮತ್ತು ಪರದೆ ಮೇಲೆ ಒಂದು ಇರುವುದು, ಮತ್ತು ಅದೇ ರೀತಿಯಿಂದ ಏನಂದ್ರೆ ಅದೇ ವೇಗವಾಗಿ ಇಳಿಯುವುದು, ಅವ್ರ ಕಾಲಿನಂತಕ್ಕೆ ಬರುವುದು ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಕೆಲಸ ಏನಂದ್ರೆ ನಿಲ್ಲಿಸ್ತಿದ್ದಿಲ್ರಿ. ಹಾಗೆ ಅಲ್ಲಿ ತನ ನಿಲ್ಲಿಸ್ತಿದ್ದಿಲ್ಲ. ಆ ಒಂದು ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಅದಕ್ಕೆ ಹಿಡೀಲಿಕ್ಕೆ ಏನಂದ್ರೆ ಹೇಳುತ್ತಾನು ಏನಪ್ಪ ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಿತ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಂಥ ಒಂದು ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡ್ತಿತ್ತು ಅನ್ನೋದು ತಿಳಿ ಆಗ್ತದ್ರಿ. इस पर एक क्वेश्चन आ जाएगा. क्या क्वेश्चन आ जाएगा यहाँ पर? गिल्लू के एक कार्यकलाप के बारे में लिखो. गिल्लू के एक कार्यकलाप के बारे में लिखो, ऐसे भी आ जाएगा. कार्यकलाप के बारे में लिखो, यहाँ पर ये भी आ सकता है. यहाँ पर बहुत सारे इसमें पॉइंट लिखना पड़ता है क्योंकि यहाँ पर क्या है, अपने झूले में स्वयं अपने झूले में झूलता था, अपने चमकीली आंखों से खिड़की के बाहर और अंदर यहाँ पर देखता था, यह भी लिखना है. और यह क्या है, यहाँ पर महादेवी वर्मा जी के पैर तक आकर सर से पर्दे के ऊपर चढ़ता था, उसी तेजी पे क्या करता था, यहाँ पर नीचे उतरता था. भी ऐसे भी लिखना है. हाँ, इसीलिए ऐसा अभी और एक थोड़े पॉइंट यहाँ पर नीचे आ जाएंगे, वह समय आने पर बताती हूँ मैं. अभी नीचे आने पर मैं वहाँ पर बताती हूँ, ठीक है. अभी यह पाठ समझ में आ रहा है आपको? ಇದು ತಿಳಿಯಾಕತ್ರಿ ಪಾಠ ನೋಡ್ರಿ. ಮುಂದೆ ಹೋಗುನು. कभी मैं गिल्लू को पकड़कर एक लंबे लिफाफे में इस प्रकार रख देती कि उसके अगले 2 पंजों और सिर के अतिरिक्त सारा लघु घात लिफाफे के भीतर बंद रहता. इस अद्भुत स्थिति में कभी कभी घंटों मेज पर दीवार के सहारे खड़ा रहकर वह अपनी चमकीली आंखों से मेरा कार्यकलाप देखा करता. यहाँ पर क्या है, कभी कभी बहुत ही तंग आकर बहुत ही सताने लगा तो बहुत ही तंग करने लगा. लिखने बैठती जब बहुत ही तंग करने लगा तो वह कभी कभी क्या करते थे महादेवी वर्मा जी, गिल्लू को पकड़कर क्या करते, एक लंबे लिफाफे में, लंबा लिफाफा यानी एक पॉकेट, लंबा एक कागज का एक क्या है यहाँ पर कागज का एक पॉकेट, थैला भी बोलते हैं उसको. एक लंबा एक लिफाफा, क्या है यहाँ पर, एक लिफाफा. ये लिफाफा क्या है, एक वचन है. लिफाफा क्या है यहाँ पर, एक वचन है. इसका एक बहुवचन रूप क्या है, लिफाफे. क्या है यहाँ पर, लिफाफे. आकार आ गया तो एकार आता है, कोई भी इसी एक नियम में और एक क्या आता है यहाँ पर, प्रकार आता है. और एक प्रकार आता है यहाँ पर, क्या आता है यहाँ पर, और एक प्रकार आता है, क्या आता है देखो जरा. लिफाफे
लिफाफा लिफाफे। और एक यहाँ पर इसमें नेम आता है, क्या आता है, माता। माता माते नहीं आता है यहाँ पर, माता माते नहीं आता है, माताएं। क्या आता है यहाँ पर, माता ये और ये, सॉरी ये और ये क्या होता है यहाँ पर, आन लगते हैं, ये और ये लगते हैं। यह ये क्या आता है, इस ये के ऐसे एक शब्द में यहाँ पर आते हैं, तो लिफाफा आने से लिफाफे हम लिखते हैं। तो यह ये क्या आता है, माता। अभी कक्षा, क्या है यहाँ पर, कक्षा। कक्षा कक्षे नहीं बोल सकते हम, कक्षा कक्षे नहीं बोलते, कक्षाएं। क्या बोलते हैं हम, कक्षाएं। क्या बोलते हैं, कक्षाएं लिखते हैं, ठीक है ना। ऐसे यह क्या है, एक ऐसे यहाँ पर लिख सकते हैं, लिखते हैं, ठीक है ना, समझ में आ रहा है। तो यहाँ पर लिफाफा क्या हो जाएगा, लिफाफे। लिफाफो नहीं होता है, ठीक है, लिफाफे में भी नहीं होता है, लिफाफे उतना ही यहाँ पर आता है। इसीलिए वह बहुत ही तंग करने के बावजूद क्या करते हैं, यहाँ पर उसको एक पकड़ कर एक लंबे एक क्या है यहाँ पर लंबा सा एक कागज के थैली में क्या करते हैं, लिफाफे में पकड़ कर क्या करते हैं, डालते हैं। डालकर क्या है, दो उसके अगले दो पंजों और सिर के अतिरिक्त अगले जो पंजों के अगले दो पांव और सर दोनों के अलावा सभी सारा एक शरीर क्या करते हैं, उसे एक थैली में, उसे एक लिफाफे में डालते हैं। डालकर ये सभी क्या है यहाँ पर भीतर क्या है, यहाँ पर डालकर भीतर बंद रहता है। भीतर क्या नहीं, अंदर लिफाफे के अंदर बंद हो जाता है। तो सर और अगले दो पंजों को छोड़कर, सर और अगले दो पंज क्या है बाहर रहते हैं। सभी सारा लघु का मतलब क्या है यहाँ पर, छोटा, छोटा सा एक शरीर क्या है यहाँ पर एक लिफाफे में यहाँ पर बंद रहता है। इस एक अद्भुत स्थिति में भी वह कभी कभी क्या है, घंटों तक अभी लिखने के लिए बैठा गया, तो लेखक और कवि कोई भी हो यहाँ पर, लेखिका हो या लेखक हो, लेखक के लोग क्या है यहाँ पर लिखने के लिए बैठे, तो उनका विचार होने तक भी वह ऐसे ही लिखते ही रहते हैं। उनका विचार होने तक भी, उनके ख्यालों से बाहर आने तक भी वह क्या करते रहते हैं, ऐसे ही लिखते ही रहते हैं। तो घंटों के बाद भी यहाँ क्या होते हैं, एक लिखते रहते हैं। तो इसीलिए यहाँ पर अभी लिखने बैठी है, तो महादेव वर्मा जी क्या है यहाँ पर बहुत ही तंग कर रहा है। ऐसे एक देख कर क्या करते हैं यहाँ पर, गिल्लू को क्या करते हैं, एक लिफाफे में बंद रखती है। तो सर और दो पंजे बाहर उतना ही रहते हैं, सभी सारा शरीर क्या होता है, एक थैली में ही बंद रहता है। तो घंटों के बाद में ऐसे एक अद्भुत स्थिति में मेज पर दीवार के सहारे खड़ा रहता है। मेज रहता है, तो मेज पता है ना, मेज रहता है, उसे एक दीवार के सहारे क्या करते हैं, दीवार के सहारे क्या करते हैं, वह घंटों तक वह ऐसे ही एक खड़ा रहता है, ठीक है। अपनी चमकीली आंखों से मेरा कार्यकलाप देखता रहता है। अपनी चमकीली आंखों से, चमकीली क्या है यहाँ पर, चमकीली यानी चमकना, कैसे एक लाइट चमकता है, कैसे सूर्य और चांद चमकते हैं, वैसे क्या है यहाँ पर, ಹೊಳಪು ಮಿಂಚು ಮಿನುಗುವಂತಹ ಚಮಕನ ಯಾನಿ ಮಿನುಗುವಂತಹ ಆ ಮಿನುಗುವಂತಹ ಒಂದು ಕಣ್ಣಿನಿಂದ ನನ್ನ ಒಂದು ಕೆಲಸಗಳನ್ನು ನೋಡ್ತಿರ್ತಿತ್ತು ಅಂತ ಹೇಳಿ. ಇಲ್ಲಿ ಏನು ಗೊತ್ತಾಗ್ತದ್ರಿ ಅಂತಂದಾಗ ಒಂದು ಯಾವಾಗ ಒಮ್ಮೆ ಏನಪ್ಪ ಭಾಳ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಕಾಡ್ಸಾಕತ್ತು, ಭಾಳ ಕಾಡ್ಸಾಕತ್ತು, ಒಟ್ಟು ಬರೆಸಿಕೊಡ್ತಿದ್ದಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅದು ಏನು ಮಾಡ್ತಿತ್ತು ಅಂದರೆ ಈ ಹಿಂದಿನ ಬೇರೆವಾಗ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತೈತಿ. ಆದರೆ ಏನಪ್ಪ ಯಾವಾಗ ಬರ್ಯಾಕ ಕುಂಡಿರ್ತಿದ್ರು ಅವಾಗ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅವರ ಒಂದು ಕಾಲಿನ ಬಂದು ಏನಪ್ಪ ಒಂದು ವೇಗವಾಗಿ ಏನಪ್ಪ ಏನು ಮಾಡ್ತಿತ್ತು, ಒಂದು ಪರದೆಯ ಮೇಲೆ ಏರ್ತಿತ್ತು, ಅದೇ ರೀತಿ ವೇಗದಿಂದ ಮತ್ತೆ ತಳಗಿಳಿತಿತ್ತು. ಹಾಗೆ ಓಡುವಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹಂಗೆ ನಡೀತಿತ್ತು ಅದ್ರದ್ದು. ಅವಾಗ ಯಾವಾಗ ಎಲ್ಲಿತನ ನಡೀತಿತ್ತು, ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿತನ ಅಂದ್ರೆ ಆ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾಜಿ ಅವರು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಹಿಡಿಲಿಕ್ಕೆ ಹೇಳಂಗಿಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ತನೂ ಒಂದು ಅದು ಏನಪ್ಪ ಹಂಗೆ ಓಡ್ಕೋತ ಹೋಗೋದು, ಮ್ಯಾಲೆ ಹೋಗೋದು, ಓಡ್ಕೋತ ಕೆಳಗೆ ಬರೋದು, ಹಂಗೆ ಮಾಡ್ತಿದ್ರು. ಹೌದಾ? ಅದಕ್ಕಾಗಿ ಇದ್ರ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಬ್ಯಾಸ್ ತಗೊಂಡು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರ
ಬರೆಯಕ್ಕೆ ಕೊಡಂಗಿಲ್ಲ ಅದು ನನಗೆ ಅಂಥೇಳಿ ಅದು ಯಾವಾಗ ಏನು ಮಾಡೋದು ಯಾವಾಗಲೂ ಒಮ್ಮೆ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಒಂದು ಕಾಗದಿನ ಒಂದು ಉದ್ದವಾದಂಥ ಒಂದು ಪಾಕೆಟ್ ಒಳಗೆ ಏನಪ್ಪ ಹಾಕಿಬಿಡ್ತಿದ್ರಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಚಿಕ್ಕ ಜೀವಿ ಅಳಿಲುವುದನ್ನು ನೀವು ನೋಡಿರಿ ಸಹಜ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಮರದೊಳಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಅಳಿಲು ಏನಪ್ಪ ನೋಡಿರಿ. ಮತ್ತೆ ನಮ್ಮ ಸಾಲಿ ಒಂದು ಏನಪ್ಪ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಮರದ ಹಿಂದಗಡೆ ಏನಪ್ಪ ಗ್ರೌಂಡ್ನಲ್ಲಿ ಏನಪ್ಪ ಅನೇಕ ಒಂದು ಅಳಿಲುಗಳು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮರದಂತೆ ಓಡಾಡ್ತಿರ್ತವೆ. ಅಷ್ಟು ಚಿಕ್ಕ ಜೀವಿ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಜೀವಿ ಏನಪ್ಪ ದೊಡ್ಡ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಪಾಕೆಟ್ ಒಳಗೆ ಹಿಡಿಸ್ತಿದ್ರಿ. ಆ ಏನಪ್ಪ ಅದ್ರೊಳಗೆ ಹಾಕಿಬಿಡ್ತಿದ್ರಿ, ಪಾಕೆಟ್ ಒಳಗೆ ಹಾಕಿಬಿಟ್ಟಿದ್ರು ರುಂಡ ಒಂದು ತಲೆ ಮತ್ತು ಎರಡು ಮುಂದಿನ ಒಂದು ಕಾಲುಗಳು ಮಾತ್ರ ಏನಪ್ಪ ಹೊರಗಿರ್ತಿದ್ದು. ಆ ಹೊರಗಿದ್ದ ಏನಪ್ಪ ಎಲ್ಲ ಒಂದು ಲಘು ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಗಾತ್ರ ಏನು ಮಾಡ್ತಿತ್ತಪ್ಪ ಆ ಚೀಲೊಳಗೆ ಆ ಒಂದು ಪಾಕೆಟ್ ಒಳಗೆ ಒಂದು ಬಂದಾಗಿಬಿಡ್ತಿತ್ತು. ಒಂದು ಇಟ್ಬಿಡ್ತಿದ್ರು ಅಂಥೇಳಿ ಬಂದಾಗಿಬಿಡ್ತಿತ್ತು. ಅದಕ್ಕೆ ಇಂಥ ಒಂದು ಸ್ಥಿತಿಯೊಳಗೂ ಅದ್ಭುತವಾದಂಥ ಒಂದು ಸ್ಥಿತಿಯೊಳಗೂ ಏನಪ್ಪ ತಾಸು ಗಂಟ್ಲೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅದೇನು ಮಾಡ್ತಿತ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮೇಜಿನ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಆ ಮೇಜಿನ ಮೇಲೆ ನಿಂದಿಸ್ತಿದ್ರು. ಒಂದು ಮೇಜಿನ ಮೇಲೆ ಏನಪ್ಪ ಗೋಡೆ ಆಧಾರವಾಗಿ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅದು ನಿಂತು ಬಿಡ್ತಿದ್ರು. ತಾಸು ಗಂಟ್ಲೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಿಂತು ಬಿಡ್ತಿತ್ತು. ಅಂದ್ರೆ ಅವಾಗ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಈಗ ನಿಂತಾಗ ಅದೇನು ಮಾಡ್ತಿತ್ತು ತನ್ನ ಒಂದು ಹೊಳೆಯುವಂಥ ಮಿಂಚುವಂಥ ಒಂದು ಕಣ್ಣುಗಳಿಂದ ನನ್ನ ಒಂದು ಕಾರ್ಯಕಲಾಪಗಳನ್ನು ನನ್ನ ಒಂದು ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಅದನ್ನು ನೋಡ್ಕೊತ ಇರ್ತಿತ್ತು ಅಂತ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅವರು ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಹೌದಾ? ನೆಕ್ಸ್ಟ್ ನೋಡಿ, ಗೊತ್ತಾಗ್ಲಿಕ್ಕದ್ರಿ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ನೋಡ್ರಿ, भूख लगने पर चिक चिक करके मानो यह मुझे सूचना देता और काजू या बिस्कुट मिल जाने पर उसी स्थिति में लिफाफे से बाहर वाले पंजों से पकड़कर उसे कुतरता रहता। यहाँ पर क्या है, भूख लगे, अभी घंटों के बाद ऐसे ही खड़ा है, ऐसे ही वह महादेव वर्मा जी लिखती रहती तो उसको भूख लगती थी। हाँ, भूख लगने पर क्या है यहाँ पर उसको एक इशारा करता था। क्या इशारा करता था? चिक चिक। क्या इशारा करता था? वह चिक चिक करके क्या करता था? वह इशारा करता था। कौवा क्या करता है यहाँ पर? कौवा क्या करता है? कैसे एक साउंड करता है, उसका एक आवाज कैसा है यहाँ पर? काव काव। क्या है यहाँ पर? क्या है कौवा क्या करता है यहाँ पर? काव काव करता है। क्या करता है? काव काव करता है। ऐसे ही गिलहरी क्या करता है यहाँ पर? चिक चिक करता है। गिलहरी क्या करती है यहाँ पर? चिक चिक करती है। ये अनुरूपता क्वेश्चन में आ जाएगा। कौवा काव काव किया तो गिलहरी क्या करती है? गिलहरी हम क्या करते हैं यहाँ पर? चिक चिक करती है। ऐसे यहाँ पर लिखना चाहिए, ठीक है। इसीलिए उसको भूख लगने पर क्या करता है वह? और एक सूचना देता था, संकेत करता था। क्या संकेत करता? चिक चिक कैसे साउंड करता था वह? चिक चिक क्या है वह? साउंड, उसका एक ध्वनि। चिक चिक करके उसको ध्वनि करके निकाल के क्या करता था वह? सूचना देता था। तो महादेव वर्मा जी ने तब क्या करते थे? उसको काजू और बिस्कुट क्या करते थे? जो भी दोनों में भी कोई भी क्या करती थी वह देती थी। देने के बाद फिर उसी स्थिति में वह क्या करता? बाहर वाले अगर दो पंजों से उसको लेकर क्या करता था? कुतरता था यानी उसको खतरता था, काटता था, काट कर खाता था। समझ में आ रहा है? ಇದೆ ಏನಾಗ್ತೈತಿ ಒಂದು ಮಾದೇವರು ಹಂಗೆ ಬರ್ಕೋತ ಏನಪ್ಪ ಹಂಗೆ ಇದ್ದು ಬಿಡ್ತಿದ್ರಿ. ಒಂದು ತಾಸು ಗಂಟ್ಲೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಎಷ್ಟೋ ತಾಸು ಗಂಟ್ಲೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಹಂಗೆ ಏನಪ್ಪ ಬರ್ಕೋತ ನಿಂತು ಬಿಡ್ತಿದ್ರು. ಅವ್ರಿಗೆ ಏನಪ್ಪ ನೆನಪ ಇರೋಂಗಿಲ್ಲ. ನಾ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಅಳಿಲಿನ ಮರಿಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಪಾಕೆಟ್ ಒಳಗೆ ನಿಂದಿಸಿನಿ ಅಂತ ಅವ್ರಿಗೆ ಇದೇ ಇರೋಂಗಿಲ್ಲ ರೀ. ಅಂದ್ರೆ ಬರೆಯುವಂಥ ಒಂದು ವಿಚಾರ ಒಳಗೆ ಇದ್ದು ಬಿಡ್ತಿದ್ರು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಆ ಒಂದು ಗಿಲ್ಲುವಿಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಹಸು ಆಗ್ತಿದ್ರಿ. ಒಂದು ತಾಸು ಗಂಟ್ಲೆ ಮತ್ತು ಬರ್ಕೋತ ಕೂತ್ರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅದು ಅಲ್ಲೇ ನಿಂದಿರ್ತಿತ್ತು. ಒಂದು ಏನು ಮೇಜಿನ ಮೇಲೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಗೋಡೆ ಒಂದು ಆಧಾರವಾಗಿ ಇಟ್ಕೊಂಡು ನಿಂತು ಬಿಡ್ತಿದ್ರಿ. ಈ ನಿಂದ್ರ ಅಂತ ಏನಪ್ಪ ಹಸು ಆದಾಗ ಏನಪ್ಪ ಅದು ಏನಪ್ಪ ಒಂದು ಸೊನ್ನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಿತ್ತು. ಸೊನ್ನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಅಂದರೆ ಏನಪ್ಪ ಒಂದು ಸಂಕೇತವನ್ನು ಮಾಡ್ತಿತ್ತು. ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಚಿಕ್ಕ ಚಿಕ್ಕ ಅಂತ ಏನಪ್ಪ ಒದರ್ತಿದ್ರಿ. ಅದು ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ವಿ? ಚಿಕ್ಕ ಚಿಕ್ಕ ಅಂತ ಹೇಳ್ಬ ಒದರ್ತಿತ್ತು. ಆ ಚಿಕ್ಕ ಒದರುದನ್ನು ಕೇಳಿ ಏನಪ್ಪ ಇವ್ರಿಗೆ ಇದಕ್ಕೆ ಹಸು ಆಗೈತಿ, ಇದಕ್ಕೆ ಹಸು ಆಗೈತಿ ಅಂತ ಏನಪ್ಪ ಅದು ಅವ್ರಿಗೆ ತಿಳಿದುಕೊಂಡು ಏನು ಮಾಡ್ತಿರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಗೋಡಂಬಿ काजू, इसका प्रिय खाद्य है यह। काजू क्या है? यह प्रिय खाद्य। काजू ऐसे लिखना है। कैसे लिखना है? काजू क्या है यहाँ पर? ऐसे लिखना है। कोई सहसा सभी लोग क्या करते हैं? ऐसे लिखते हैं। ऐसे गलत है, यह गलत है। यह काजू ऐसे लिखना है। तो काजू उसका प्रिय खाद्य है। किसका? गिलहरी का प्रिय खाद्य का मतलब क्या है यहाँ पर? आहार। प्रिय क्या है? आहार अथवा खाना। क्या है यहाँ पर?
खाना एक गिलहरी का ये भी एक क्वेश्चन आ जाएगा। गिलहरी का प्रिय खाद्य क्या है? गिलहरी का प्रिय खाद्य क्या है? इसका मतलब प्रिय खाना क्या है, प्रिय आहार क्या है, ऐसे यहाँ पर पूछा जाता है। गिलहरी का प्रिय खाना क्या है यहाँ पर, अथवा खाद्य अथवा आहार क्या है यहाँ पर? काजू। काजू क्या लिखना है? ऐसे लिखना है, काजू होता है। काजू अथवा बिस्कुट क्या करती थी वह महादेवी वर्मा जी गिल्लू को देती थी, तो वह अपने बाहर वाले 2 पंजों से पकड़कर क्या करता था? खाता था। ಇಲ್ಲೇನಾಗ್ತದೆ ಏನಂದ್ರೆ ತಾಸು ಗಂಟ್ಲೆ ಅವರು ಬರ್ಕೋತ ಕೂತ್ ಬಿಡೋರು, ಅದಕ್ಕೆ ಒಂದೊಂದ್ಸಲ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಭಾಳ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಕಾಡ್ಸಾಕತ್ತಂತಲೇ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಕೈ ಚೀಲೊಳಗೆ ದೊಡ್ಡ ಒಂದು ಕಾಗದ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಪಾಕೆಟ್ ಒಳಗೆ ಹಾಕಿ ನಿಲ್ಲಿಸ್ಬಿಡ್ತಿದ್ರು. ತಲೆ ಮತ್ತು ಮುಂದಿನ 2 ಕಾಲುಗಳು ಬಿಟ್ಟು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಇಡೀ ಶರೀರ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅದರೊಳಗೆ ಏನಪ್ಪ ಬಂದಿರ್ತಿತ್ತು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಏನಪ್ಪ ತಾಸು ಗಂಟ್ಲೆ ಇವ್ರು ಬರ್ಕೋತಕೊಂಡಂತೆ ಇದಕ್ಕೆ ಹಸು ಆಗ್ಬಿಡ್ತೈತ್ರಿ. ಆ ಹಸು ಆದಾಗ ಏನು ಮಾಡ್ತಿರ್ಪ ನಾವು ಒಂದು ಸಂಗೀತ ಕೊಡ್ತಿದ್ವಿ, ಚಿಕ್ಕ ಸೌಂಡ್ ಮಾಡ್ತಿದ್ದು. ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ರಿ? ಸೌಂಡ್ ಮಾಡ್ತಿತ್ತು. ಆ ಸೌಂಡ್ ಮಾಡಂತೆ ಇವ್ರು ಏನಪ್ಪ ಅವಾಗ ಏನೋ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಗೊತ್ತಾಗ್ತಿತ್ತು, ಇದಕ್ಕೆ ಹಸು ಹೋಗೈತಿ ಅಂಥೇಳಿ. ಅವಾಗ ಏನು ಮಾಡ್ತಿರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಗೋಡಂಬಿ ಆಮೇಲೆ ಬಿಸ್ಕುಟ ಏನಪ್ಪ ಕೊಡ್ತಿದ್ರು. ಕೊಡಂತ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ತನ್ನ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಹೊರಗೇನೋ 2 ಕಾಲುಗಳು ಇದ್ದಿಲ್ಲ, ಆ ಕಾಲುಗಳ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಕೊಡಂತೆ ಏನು ಮಾಡ್ತಿತ್ತು, ಅದರಿಂದ ಆ ಕಾಲುಗಳಿಂದ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಕಡ್ದು ಏನು ಮಾಡ್ತಿತ್ತಪ್ಪ ಅಂತನ ಇಲ್ಲಿ ತಿಂತಿತ್ತು. ಕಡ್ದು ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ರಿ? ಇಲ್ಲಿ ತಿಂತಿತ್ತು ಅಂತ ಏನಪ್ಪ ಇಲ್ಲಿ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಇದು ಒಂದು ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಅದರ ಒಂದು ಕಾರ್ಯಕಲಾಪಗಳು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಕಾರ್ಯಕಲಾಪಗಳಲ್ಲಿ ಇದು ಒಂದು बರ್ತೈತಿ. ಅದು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ भूख लगने पर उसको वह क्या करता था? चिक करता था, चिक ऐसे ध्वनि करता था। ऐसे यहाँ पर हम बोला जा सकते हैं। यहाँ तक क्या करना है, यहाँ तक अभी ये पार्ट थोड़ा बस यहाँ पर ख़त्म करती हूँ मैं। तो अगला है इसका भाग, अगले का भाग क्या करना है फिर से एक कल के एक पीरियड में मैं आपके सामने हाजिर हो जाऊँगी। तो यहाँ तक के लिए बस यहाँ कितना पाठ हो गया है उसको अच्छे से पढ़कर समझकर क्या करो, 1 अंक के 2 अंक के और 3 अंक के और क्या है यहाँ पर नए क्वेश्चन क्या करना है आपको निकालना है। और पाठ में आए हुए एक वचन हो, बहुवचन हो, एक वचन और बहुवचन और क्या है लिंग बदलिए। क्या है यहाँ पर लिंग बदलिए। अभी संधि आ गया तो संधि, समास आ गया तो समास, और यहाँ पर क्या है ध्वनियाँ हो, कोई भी व्याकरण भाग आप क्या करना है एक नोट्स निकालना है, इसमें के ढूंढ कर नोट्स निकालना है। ऐसे चिन्ह को क्या करो, पूर्ण विराम चिन्ह, अल्प विराम चिन्ह आप जानते ही हैं, सभी चिन्हों को आप जानते हैं। आप पढ़ते समय थोड़ा सा ध्यान देकर उस चिन्ह को क्या करते हैं, इसको हम क्या करते हैं, क्या है यहाँ पर इसको क्या करते हैं अल्प विराम कहते हैं, इसको क्या करते हैं पूर्ण विराम कहते हैं, और इसको क्या कहते हैं हम एक विस्मयादि बोधक चिन्ह भी कहते हैं, अक्षर सूचक बोलते हैं हम। विस्मयादि चिन्ह कहते हैं, और इसको क्या कहते हैं हम अर्धविराम कहते हैं। ऐसे पढ़ते समय ही आप उस नामों को क्या करना है ध्यान से एक याद करना है। ठीक है, समझ में आ रहा है बच्चों? तो आप आज तक यहाँ तक के लिए आप सभी एक देखे हुए सभी छात्र छात्राओं को धन्यवाद। आप क्या करो व्याकरण भाग और नए एक प्रश्न को निकाल कर उत्तर लिखने की कोशिश करो। ठीक है ना? खुदा हाफिज़।